तुम्ही मला या ठिकाणी ग्रामपंचायतचा मालकी हक्क मिळवून द्या। या ठिकाणी 2 कोटी रुपयाचे निधी जाहीर करून बसण्याची व्यवस्था आणि शौचालयाची व्यवस्था। माझ्या आदिवासी बांधवांसाठी काठी होळी संस्कृती दर्शन होण्यासाठी 2 कोटी रुपयांचा निधी। आदिवासी विकास मंत्री अशोक उईके। येणाऱ्या पुढील वर्षाच्या होळीसाठी मिळणार निधी मिळणार की नेहमीप्रमाणे घोषणाच राहील अशी चर्चा। माझ्या आदिवासी बांधवाला होळी संस्कृतीचे दर्शन होण्यासाठी पुढील वर्षाच्या काठीच्या राजवाडी होळीसाठी 2 कोटी रुपयांचा निधी आदिवासी विकास विभागामार्फत देणार असल्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी जाहीर केले। अक्कलकुवा तालुक्यातील काठी येथील राजवाडी होळी पाहण्यासाठी राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी भेट दिली। त्यावेळी या होळीसाठी आलेल्या माझ्या आदिवासी बांधवांसाठी बसण्याची व्यवस्था, शौचालयाची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने होणारी अडचण पाहून येणाऱ्या पुढील वर्षाच्या होळीसाठी 2 कोटी रुपयांची निधी जाहीर केला आहे। ती घोषणा फक्त घोषणाच राहणार नाही असे देखील त्यांनी सांगितले। यासोबत आदिवासी विकास विभागामार्फत आदिवासी बांधवांसाठी काय करता येईल तसेच व्यसनमुक्तीसाठी देखील पाऊल उचलले जाईल, त्यासाठी जनजागृती व उपाययोजना करण्यात येतील। आदिवासी विकास मंत्री यांचे स्वागत पारंपरिक पद्धतीने करण्यात आले। यावेळी होळी संदर्भात त्यांनी माहिती जाणून घेतली। राजवाडी होळी कधीपासून सुरू आहे यासह उपाययोजना संदर्भात माहिती जाणून घेतली। यावेळी आमदार राजेश पाडवी, आमदार आमशा पाडवी, पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, अप्पर पोलीस अधीक्षक अशित कांबळे, उपअधीक्षक श्री भोये, अप्पर तहसीलदार नितीन पाटील, प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार, भाजपचे जिल्हाध्यक्ष निलेश माळी, सीके पाडवी यांच्यासह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते। गेल्या अनेक वर्षापासून काठी होळीसाठी निधी मिळावा यासाठी मागणी होत असते, मात्र पाहिजे तशी दखल न घेता प्रत्येक वर्षी दुधाची तहान ताकवर भागवावी लागते, असे काठी येथील प्रतिष्ठितांनी सांगितले। यंदा मात्र आदिवासी विकास मंत्री यांनी पुढील वर्षासाठी 2 कोटी रुपयांचा निधी जाहीर केला आहे। तो मिळाला तर आनंदच आहे, अन्यथा या वर्षाप्रमाणे पुढच्या वर्षी देखील काय होते, निधी मिळतो की नाही ती शंका व्यक्त करण्यात आली आहे। नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुका काठी येथील होळीच्या निमित्तानं अनेक वर्षापासून आदिवासी समाजाचे राजांची होळी म्हणून प्रसिद्ध असलेल्या पावनभूमीमध्ये आमच्या आदिवासी समाजाच्या विविध पोशाख व सादरीकरणाच्या माध्यमातून पवित्र भूमीमध्ये आमच्या आदर्श संस्कृतीचं दर्शन झालं। आदिवासी समाजाची आदर्श संस्कृती, गौरवशाली इतिहास हा जिवंत राहिला पाहिजे। देव दैवत आणि अस्मिता हा आमचं मूळ हेतू आणि उद्देश असल्यामुळे आज काठीच्या होळीच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व आदिवासी बांधवांना शुभेच्छा देण्याची संधी मला प्राप्त मिळाली। माझ्यासोबत अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माझे बंधू आमशा पाडवीजी, माझे मित्र आमदार राजेश पाडवीजी, जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक दत्ताजी, आदिवासी विभागाचे अपर आयुक्त पावराजी, प्रकल्प अधिकारी आणि आमचे सर्व पदाधिकाऱ्यासह या ठिकाणी आज पहिल्यांदाच अक्कलकुवा तालुका येथील काठीच्या होळीचा लाभ आणि दर्शन घेण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी अतिशय समाधानी आहे। या ठिकाणी असलेल्या अनेक असुविधा आहेत,
लाखोच्या संख्येने येणाऱ्या माझ्या आदिवासी बांधवासाठी बसण्याची व्यवस्था नाही आहे. माझ्या माय बहिणी या ठिकाणी येतात, त्या ठिकाणी शौचालयाची पुरेशी व्यवस्था नसल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आरोग्य, शौचालय, व्यसनमुक्ती, शिक्षण या बाबतचं आम्ही जनजागृती आणि प्रबोधन भविष्यात ठेवू अशा प्रकारची अपेक्षा करून सर्वांना शुभेच्छा दिल्या. खूप खूप धन्यवाद. भविष्यातल्या पुढच्या मार्च महिन्यामध्ये येणाऱ्या काठीच्या होळीच्या दिवशी येणाऱ्या माझ्या आदिवासी बांधवांना व्यवस्था चांगली झाली पाहिजे, बसण्याची गॅलरी चांगली झाली पाहिजे, शौचालयाची उत्तम व्यवस्था महिलांची पुरुषांची झाली पाहिजे, शुद्ध पिण्याचं पाणी मिळालं पाहिजे, अशा प्रकारचा संकल्प करून आज या ठिकाणी आदिवासी विभागाच्या माध्यमातून त्या ठिकाणी सुविधा पुरवण्याचं आम्ही शब्द दिला, तो मोठा करेल. तो धन्यवाद.